हा आपला दुसरा दिवस आहे. हुई यहाँ पे दादा दुपारचं ऊन, समोर लांब पसरलेला हायवे आणि मनात फक्त एकच डेस्टिनेशन म्हणजे माळशेज घाट. तर मित्रांनो, आजची राईड आहे फुल सिनेमॅटिक वाईब्समध्ये. शहराच्या गर्दीतून बाहेर पडत आहोत आणि हळूहळू निसर्गाच्या जवळ जात आहोत. बाईकचा आवाज, चेहऱ्यावर येणारा गरम वारा आणि रस्त्यावरचे ते एंडलेस टर्न्स प्रत्येक किलोमीटर एक वेगळीच फिलिंग देते. आत्ता दुपारची वेळ आहे, पण वेदर एकदम सिनेमॅटिक वाटते. आकाशात हलके क्लाउड्स, बाजूला हिरवे डोंगर आणि समोर घाटाचा सुंदर रूट. ही राईड फक्त प्रवास नाही, हा एक एक्सपिरियन्स आहे. माळशेज घाटाकडे जाणारा प्रत्येक रस्ता म्हणजे नेचरचा मास्टरपीस. इथले कर्व्स, व्हॅली व्ह्यूज आणि शांत वातावरण मनाला एक वेगळाच पीस देतात. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मिळणार आहेत ब्युटिफुल रोड शॉट्स, बाईक, नेचर सिनेमॅटिक क्लिप्स आणि प्युअर रोड ट्रिपची वाईब. जर तुम्हालाही अशा राईड आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बायकर फॅमिलीचा भाग बना. चला मग थ्रोटल वाढवूया आणि एन्जॉय करूया माळशेज घाटाची ही सिनेमॅटिक आफ्टरनून राईड. खरं तर दुपारचा गोल्डन सनलाईट, हायवेवर वेगाने येणारे आणि धावणारी बाईक आणि समोर दिसणारे विशाल डोंगर, ही वाईब शब्दात सांगणं कठीण आहे. रस्त्यावरचे ते स्मूथ कर्व्स, हेल्मेटमधून येणारा वाऱ्याचा आवाज आणि प्रत्येक टर्नवर बदलणारे व्ह्यूज, यासाठीच रायडर्स पुन्हा पुन्हा राईड करतात. तर मित्रांनो, हा आपला दुसरा दिवस आहे. काल आपण आपल्या हापात्याच्या कड्यावरून आलो आणि होमस्टे वगैरे असा काय म्हणजे एवढा चांगला नव्हता, पण तिथं राहिलो म्हणून मी त्याचं एवढं काही शूट केलं नाही. हॉटेल टाईपच होतं. मग तिथं आवरून आम्ही सध्या निघलो आहे. तर आजचं आमचं लोकेशन आहे ते म्हणजे माळशेज घाट. तर माळशेज घाटामध्ये आम्ही ऑलरेडी आलो आहे. तर तो रूट आता जस्ट स्टार्ट झाला आहे, घाट स्टार्ट झाला आहे. तर घाटावरच आपण आता गप्पा मारत जाऊ आणि व्ह्यू आहे तो एन्जॉय करू आपण. चला मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण घाटाला सुरुवात केली, माळशेज घाटाला. कारण काल झालं असं की आम्ही गेलेलो हरिश्चंद्रगडाला आणि हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आम्ही तो एक हप्त्याचा कडा म्हणून व्ह्यू पॉईंट आहे, कोकण कड्यासारखाच पॉईंट आहे त्याचा. तर तो आम्ही पूर्ण सगळा एक्सप्लोअर केला. पॉईंट मस्त होता. मग त्याच्यानंतर आम्ही थोडा स्टे केला मध्ये आणि आमचा असा डिसिजन झाला की माळशेज घाटावर फिरून आलं पाहिजे. कारण कसं आहे मित्रांनो की म्हणजे बऱ्यापैकी तापोळा वगैरे या ठिकाणी जे बॅकवॉटर आहे तर ते पूर्णपणे म्हणजे या समरमध्ये म्हणजे आता सध्या मान्सून तरी चालू व्हायला पाहिजे होता, पण काय माहिती पूर्ण पाणी सगळं आटून गेले. पण माळशेज घाटामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे, आपल्याला थोडाफार मान्सून मिळतो का, तर हे बघण्यासाठी आपण माळशेज घाटामध्ये आलोय. कारण प्रत्येक वेळी किंवा सगळ्या म्हणजे वर्षात तुम्ही जर प्रत्येक वर्षात जर बघितलं तर थोडाफार हा पाऊस असतोच आणि ग्रीनरी पण असते. पण ह्या वर्षी 2026 मध्ये इतकं ऊन पडलंय आणि सगळीकडे पाण्याची थोडी टंचाई आहे. अशा ह्या परिस्थितीमध्ये माळशेज घाटाचं काय नवीन रूप उमटून आलंय तर ते आज आपण बघणार आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी आपण या माळशेज घाटामधून बाईक राईड करतोय मित्रांनो.
तर अशीच बाईक राईड करूया आणि बॅक वॉटरच्या साईडला आपल्याला जर चांगला होमस्टे म्हणा, रिसॉर्ट म्हणा वगैरे मिळाला तर आपण तिथं राहूया आणि मस्त आजची इव्हिनिंग वगैरे सनसेट वगैरे बघू आपण तिथे. आणि मागं बघितलं मी थोडं बॅक वॉटर वगैरे होतं आणि तिथं बोटिंग पण आय गेस चालू होती. पॉइंट पण मस्त होता तो. मग आम्ही असा विचार केलाय जर खाली जाऊन आम्हाला असं काय पॉइंट भेटला तर तिथं थांबायचं, अदरवाईज आम्ही रिटर्न येतो ना तर रिटर्नच्या वेळी त्या साईडला आपण जाऊ असा आमचा विचार आहे. बरं, ह्या झाल्या नंतरच्या गोष्टी. पण मित्रांनो पुढचा व्ह्यू बघा. आता हा व्ह्यू तुम्हाला कसा दिसतोय आय डोंट नो, बट हे जे माउंटेन्स आहेत आपले सह्याद्रीचे जे कडे आहेत एकदम उंचच्या उंच दिसत आहेत. आणि काय याचं म्हणजे विचित्र रूप, एकदम सुंदर रूप दिसायला लागलं उन्हाळ्यामध्ये. कारण प्रत्येक वेळी ते हे हिरवेगार झालेले असतात. तर अशा रूट मधून पण बाईक राईड करणे एक वेगळीच मजा असते. तर असो, मी पण आता बाईक राईड एन्जॉय करतो मित्रांनो आणि तुम्ही पण हा सिनिक रूट एन्जॉय करा. 4 व्हीलर मधले आता काय एन्जॉय करत असतील आय डोंट नो. म्हणजे आतून म्हणजे काचमधून आता त्यांनी काय होणार, आत सोफा सेट मध्ये घरात बसल्यासारखंच वाटतंय ते. गाडीवरून ज्यावेळी तुम्ही कोणतीही म्हणजे गोष्ट फिरायला जाता, लोकेशन फिरायला जाता, त्यावेळी ऍक्च्युअल तुम्हाला कळतं की बाबा त्या लोकेशनची किंमत. आणि 2 व्हीलरवरून जे वारं लागतं, ऊन लागतं, तर त्या जागेची आपल्याला हे होते, गोष्ट कळते की बाबा क्लायमेट कसं आहे, तिथल्या जागेचं वातावरण कसं आहे, हे सगळं समजतं. तर प्रत्येक वेळी तुम्ही हे करा, म्हणजे बाईक राईडच करा. जर फिरायला जायचं असेल तर फॅमिली असेल तर ते एक्सेप्शन आहे, तुम्हाला 4 व्हीलर शिवाय पर्याय नाही. पण एक 3 ते 4 किलोमीटर मी माळशेज घाटामध्ये आलोय आणि या 4 किलोमीटर मध्येच माळशेज घाटानं मला अपघात केलं मित्रांनो. माझ्या तिन्ही साईडला पूर्ण असे मोठेच्या मोठे असे डोंगर आहेत. समर मध्ये पण प्रवास केला पाहिजे अशा डोंगर दरीतून म्हणा, ऑफरोड मधून, पॅच मधून ट्रॅव्हल केले पाहिजे. जर तुमच्या जवळपास असे लोकेशन्स वगैरे असतील तर तुम्ही फिरा. कारण कसं आहे, समजा जर तुम्हाला पुढे जाऊन प्लॅन करायचा असेल स्पिटी व्हॅली किंवा लडाख, तर थोड्यावर मी सगळ्याच म्हणत नाही, पण 30-40% तुमचा जो अनुभव आहे मित्रांनो तो तयार होऊन जातो इथं. मित्रांनो घाटामध्ये येता एका लोकेशनला थांबलोय. त्यांनी तिथं गेट वगैरे करून ठेवलंय, छोटासा कट्टा आहे आणि इथं सनराईज किंवा सनसेट माहिती नाही इथं होत असेल की नाही, पण जर होत असेल तर इथला जो पॉइंट आहे ना, 1 नंबर दिसेल. मी तुम्हाला दाखवतो. इकडं हा पूर्ण डोंगर आहे, इथपर्यंत हा कट्टा तयार झालाय आणि हे पूर्ण असं खाली छोटं गाव, अशी दरी, झाडं वगैरे तुम्हाला दिसतील. आणि दादा पण शॉट घेत आहेत आपल्या इथं सिनेमॅटिक. आणि हे डोंगर वगैरे असे आहेत. इथून रोड आलाय, इथून येऊन तुम्ही थांबू शकता. तर याचे मी तुम्हाला सिनेमॅटिक्स दाखवतो, ते बघा तुम्ही. माळशेज घाट फक्त एक टुरिस्ट स्पॉट नाही, तर हे प्रत्येक बायकरचं इमोशन आहे.